कुंती म्हणते म्हणून तिच्या पुत्रांना देवपुत्र म्हणून स्वीकारायचं काय? तसंच जर असेल तर मग दुर्योधन म्हणतो त्याप्रमाणे त्याचं मत स्वीकारण्यास ही हरकत नसावी. दुर्योधन म्हणतो की कुंती आणि माद्री या पांडूच्या राण्यांनी पर्वतमय अरण्यमय प्रदेशातील कुठल्या कुठल्या रानटी जमातीतील पुरुषांशी संबंध ठेवले आणि त्यांच्याकडून पुत्रप्राप्ती करून घेतली आणि हे मुळात पांडूचे पुत्रच नव्हेत. त्यामुळं आता ती हस्तिनापूरला आपल्या पुत्रांना जी घेऊन आलेली आहे ती हस्तिनापूरच्या राज्यावर, प्राचीन कुरुवंशाच्या राज्यावर आपला हक्क सांगण्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि मुळातच हे पांडुपुत्र नसल्यामुळं त्यांचा हस्तिनापूरच्या राज्यावर कुठलाही अधिकार नाही आणि त्यामुळं त्यांना ते देणं हे अन्यायाचं ठरेल, ते योग्य मुळीच ठरणार नाही, हे दुर्योधनाचं मत. आणि दुर्योधनाचं मत हे सगळ्याच कौरवांचं मत होतं. ते मुळातच कुंतीच्या आणि माद्रीच्या पुत्रांना पांडुपुत्र म्हणून मान्य करण्यास तयारच नव्हते. आणि दुर्योधनाच्या या मताला आधार काय की हे कुंतीचे आणि माद्रीचे पुत्र पांडूचे पुत्र नव्हेत, ह्या त्याच्या म्हणण्याला आधार काय? तर तो स्वतःच. आणि त्याचं हे मत पुष्कळस राज्यलालसेतून, स्वार्थातून प्रेरित झालेलं. आणि कुंतीच्या बोलण्याला तरी आधार काय? तर ती एकटीच. कारण पांडू आणि माद्री यांचा मृत्यू झालेला होता. पांडूचा मृत्यू झालेला होता आणि माद्री सती गेलेली होती. आणि एकटी कुंतीच हिमालयातून या पुत्रांना घेऊन हस्तिनापूरला आलेली होती. आणि तिनं सांगितलेलं होतं की हे देवपुत्र आहेत. तिच्या म्हणण्याला आधार काय? तर ती एकटीच. आणि या तिच्या बोलण्यामाग तिनं जे आपल्या पुत्रांना ती घेऊन हस्तिनापूरला आलेली होती त्या पाठीमागचं कारण सुद्धा हेच होतं की तिला आपल्या पुत्रांना हस्तिनापूरच्या राज्यामध्ये वाटा पाहिजे होता, हिस्सा पाहिजे होता. म्हणजे राज्यलालसा तर दोन्हीकडेही होती, दोन्ही पक्षाकडे होती. यातील योग्य काय अयोग्य काय, कोणता पक्ष न्यायाचा कोणता अन्यायाचा, हे ठरवायचं कसं? दोन्ही पक्षाकडून बोलणारे फक्त एकटीच. एका बाजूला पांडवांच्या बाजूला कुंती आणि कौरवांच्या बाजूला दुर्योधन. न्याय कुठला, अन्याय कुठला, बरोबर काय, चूक काय, खरं कुणाचं खोटं कुणाचं, हे ठरवायचं तरी कसं? कुंतीला म्हणे दुर्वास ऋषींनी वरदान म्हणून एक मंत्र दिलेला होता आणि ज्या मंत्राच्या साह्यानं ती देवतांना आवाहन करून त्यांच्याकडून पुत्रप्राप्ती करून घेत असे, ते तिला शक्य होतं. आणि अशाच पद्धतीनं तिनं अनुक्रमे यमधर्मा, देवांचा सेनापती मरुत आणि देवांचा राजा इंद्र यांना आवाहन करून अनुक्रमे युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन यांना पांडूच्या संमतीनं पुत्र म्हणून प्राप्त करून घेतलेलं होतं. आणि नंतर माद्रीलाही तो मंत्र तिनं दिलेला होता आणि त्या मंत्राचा उपयोग करून माद्रीनं अश्विनी कुमारांना, देवांचे वैद्य अश्विनी कुमार यांना आवाहन करून त्यांच्याकडून नकुल, सहदेव या जुळ्या पुत्रांची प्राप्ती करून घेतलेली होती. कुंतीनं तिला या दुर्वास ऋषींनी दिलेल्या मंत्राचा उपयोग तर तिनं पांडूशी तिचा विवाह होण्यापूर्वी सुद्धा केलेला होता आणि विवाहापूर्वीच तिनं कर्णाला जन्म दिलेला होता. आणि जन्म दिल्यानंतर तिनं लगेचच म्हणजे कर्णाचा जन्म झाल्याच त्याला गंगेच्या पाण्यामध्ये सोडून सुद्धा दिलेलं होतं. लोकलज्जेस्तव समाज आपणाला काय म्हणील या भीतीनं. आणि नंतर पांडूशी तिचा विवाह झाल्यानंतर आणि त्यानंतर माद्रीचा विवाह झाल्यानंतर पांडूला किंदम ऋषींनी शाप दिल्याचं निमित्त पांडूनं सांगितलं. त्याला स्त्री संग वर्ज्य झालेला होता आणि त्यामुळं
पांडू, माद्री आणि कुंती हे तिघेही हिमालयात निघून गेले आणि पांडूला स्त्री संग वर्ज्य झालेला होता. त्यामुळं तो पुत्रप्राप्ती करून देण्यास आपल्या पत्नीला असमर्थ होता आणि म्हणून त्याच्या संमतीनंच कुंतीनं या दुर्वास ऋषींनी दिलेल्या मंत्राचा उपयोग करून या पुत्रांची प्राप्ती करून घेतलेली होती. आता कुंतीला जो पहिला पुत्र अ, सूर्यपुत्र असं म्हणून ज्याला ओळखलं जातं तो कर्ण, या कर्णाचा जो जन्म झालेला होता तो प्रत्यक्ष देवता सूर्य यांच्याकडून की दुर्वास ऋषींच्याकडून. कारण या गोष्टीला आधार किंवा साक्ष असणारी फक्त कुंतीच होती. पण आता स्त्री किंवा कुंती जे सांगते ते तर आपणाला स्वीकारावं लागेल. आणि दुसरी अशी एक गोष्ट की महाभारत काळी नियोगाच्या प्रथेला समाज मान्यता होती, राजमान्यता होती, धर्म मान्यता होती. आणि या नियोगाचा आश्रय घेऊनच, या पद्धतीचा आश्रय घेऊनच पांडू आणि धृतराष्ट्र यांचेही जन्म झालेले होते. कारण सत्यवतीचा दुसरा पुत्र विचित्रवीर्य हा क्षयरोगी होता आणि त्याचा अंबिका अंबालिका यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांना पुत्रप्राप्ती करून देण्याआधीच विचित्रवीर्याचा मृत्यू झाला आणि त्यामुळं सत्यवतीनं नियोग पुरुष म्हणून तिचा विवाहपूर्व पुत्र व्यास महर्षी यांच्याकडून अंबिका आणि अंबालिका यांना पुत्रप्राप्ती करून घेतली. आणि ही पुत्रप्राप्ती म्हणजे धृतराष्ट्र आणि पांडू. आणि त्यांना राजकुलानं स्वीकारलं, त्यांना कुरुवंशाचे म्हणून राजकुलानं स्वीकारलं. आणि आता धृतराष्ट्र हस्तिनापूरच्या सिंहासनावर होता. म्हणजे या पुत्रांना जर संमती मिळत असेल, समाज मान्यता मिळत असेल की हे योग्य अशा नियोगाच्या प्रथेचा अवलंब करूनच यांचा जन्म झालेला आहे आणि ते राज्याचे अधिकारी आहेत अशी मान्यता जर धृतराष्ट्र आणि पांडू यांना मिळत असेल, तर मग कुंती म्हणते त्याप्रमाणे तिनं पांडूच्या संमतीनं जर आपल्या आणि माद्रीच्या पुत्रांची प्राप्ती करून घेतली असेल, तर ती देवतांच्याकडून तिच्या म्हणण्याप्रमाणे घेतली असेल किंवा दुर्योधनाच्या म्हणण्याप्रमाणे, त्याच्या मताप्रमाणे रानटी जमातीतील पुरुषांच्याकडून करून घेतलेली असेल, तरीही त्यांना पांडूच्या संमतीनं त्यांचे जन्म झालेले असल्यामुळं त्यांनाही भीष्मानी जसं मान्य केलं आणि हस्तिनापुरातील इतर ज्येष्ठांनी मान्य केलं, तसं दुर्योधनालाही मान्य करायला हरकत नव्हती. पण हे तो मान्य करायला तयार नव्हता. आणि पांडूला खरं तर त्याला किंदम ऋषींचा शाप मिळाल्याची कथा महाभारतामध्ये सांगितलेली आहे की शिकारीला गेलेला असताना त्यानं अनवधानानं किंदम ऋषी जेव्हा हरिण रूपामध्ये आपल्या पत्नीशी रतिक्रीडा करत होते त्यावेळी त्यांना वर्मी बाण मारला अनवधानानं. कारण त्याला हे माहीत नव्हतं की हे किंदम ऋषी आहे आणि तो त्यांच्या वर्मी लागला. आणि मरत असतानाच किंदम ऋषींनी पांडूला शाप दिला की स्त्री संग करण्याचा प्रयत्न केला तर पांडूला मृत्यू येईल. आणि हे निमित्त सांगूनच पांडू माद्री आणि कुंती यांना घेऊन हिमालयात गेलेला होता. पण पांडू हा मुळातच पंडुरोगी होता, निर्बल होता आणि पुत्रप्राप्ती करून देण्यासाठी क्षमता जी हवी ती क्षमता त्याच्या ठाई नसावी. आणि हे सत्य लपवण्यासाठी कदाचित किंदम ऋषींच्या शापाची ही कथा निर्माण केली गेलेली असावी. पण ते गेल्यानंतर पुत्रप्राप्ती तर नियोगाच्या माध्यमाने काय होईना, पण कुंती आणि माद्री यांना झालेली होती आणि त्यामुळं त्यांचा आता हस्तिनापूरच्या गादीवर तसा अधिकार होता जसा तो धृतराष्ट्राचा किंवा पांडूचा होता त्याचप्रमाणे. पण हे तर्कशास्त्र दुर्योधन मान्य करायला तयार नव्हता.
आणि त्यानं योग्य काय अयोग्य काय, कुंतीचे पुत्र देवपुत्र की रानटी जमातीतील पुरुषांनी कुंती आणि माद्री यांच्या कडून जन्म दिलेले पुत्र की आणि की ते पांडूचे पुत्र नव्हेच, या संबंधीचा तो जो न्याय आहे, तो न्याय अन्याय करण्याचा त्यानं शेवटचा जो मार्ग निवडला तो कुरुक्षेत्रावरील युद्धाचा मार्ग निवडला. आणि एक मात्र असतं, विजय. या कुरुक्षेत्र युद्धामध्ये पांडव विजयी झाले, कौरव पराभूत झाले. आणि विजयासारखं यशासारखं यशस्वी काहीच नसतं. पराभूत झालेले लोक आपोआपच दुर्गुणी ठरतात, असत्य भाषणी ठरतात आणि अन्याय पक्षाचे ठरतात. आणि जे विजयी होतात ते सत्य त्यांच्या बाजूला जातं, न्याय त्यांच्या बाजूला येतो. आणि याप्रमाणे शेवटी पांडव सत्याचे न्यायाचे अधिकारी झाले आणि ते देवपुत्र सुद्धा ठरले. कारण या मार्गानं का होईना, युद्धाच्या मार्गानं का होईना, त्यांनी सिद्ध केलं की ते देवपुत्र आहेत. आणि दुर्योधन आणि इतर कौरव हे असुर अंशाचे अवतार आहेत.